आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सरकारच्या वतीने गॅस वितरणाबाबत नियमावली जारी करण्यात आली। कोणत्या भागात कशा पद्धतीने गॅस पुरवठा करायचा या संदर्भामध्ये आदेश जारी करण्यात आले। प्रामुख्याने शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत। गॅस सिलेंडर एजन्सीला या सर्व संदर्भात दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर उपहारगृह 70% पुरवठा, औषध उद्योग 50%, वीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50% सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले। राज्यात गॅस तुटवड्यामुळे अनेक शहरात ग्राहक सिलेंडरसाठी रांगेत उभे राहिले। केवळ सर्वसामान्यच नाही तर राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृह, रुग्णालयातील कॅन्टीन, अंगणवाड्यांसह अनेक ठिकाणी गॅस टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत। अगोदरच देशामध्ये एस्पा लागू करण्यात आलाय। गॅसची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी अन्न पुरवठा विभागाची भरारी पथकं अनेक ठिकाणी छापे टाकतायत, तर काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या संख्येने जप्त करण्याची कारवाई सुद्धा झाली। त्यातच आता सरकारने एक मोठे पाऊल टाकले आहे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काल एक परिपत्रक काढले। 13 मार्च रोजी प्रत्येक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसह इतर अत्यावश्यक सेवांसाठी घरगुती गॅसच्या पुरवठ्याविषयी मोठे आदेश देण्यात आले। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवल्या जाणाऱ्या खानावळी इत्यादींना 100% एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले। अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने आदेशानुसार रुग्णालय, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या सार्वजनिक सेवांसाठी 100% गॅस पुरवठा करण्यात येणार आहे। तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस आणि तुरुंग यांना 70% गॅस पुरवठा करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, वीज प्रक्रिया, मत्स्यपालन संस्थांसाठी ही मर्यादा 50% असेल। सरकारच्या या धोरणामुळे अत्यावश्यक सेवा विस्कळीत होणार नाही आणि त्यावर गॅस पुरवठा अभावी ताण येणार नाही याची खात्री देण्यात आली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।